खूप दिवस झाले सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत आहे, पण काही कंटिन्युटी माझी मॅच होत नाही. 8 दिवसाचा गॅप, 4 दिवसाचा गॅप असा तो वारंवार होत आहे. कारण तसे कारण पण येतात मध्ये आणि मन पण नसतं, काही करण्याची स्थिती पण नसते. मन असं विचलित होत राहतं सारखं, त्यामुळं काही अशी कंटेन्सी राहत नाही. व्हिडिओ बनवायची इंटरेस्ट येत नाही. काही निसर्ग दाखवायचं वाटतं, पण त्यावेळेस असं वाटतं नको यार, याचा काही फायदा नाही. अशा विचाराने थोडंसं स्टॉप होते मी. पण खूप पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी आहेत. कारण तसेच लोक पण आपल्या आसपास वावरतात, त्यामुळे आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक येते असते. तर असं माझ्याबद्दल होत आहे. तर मी आता कसं थोडंसं एका महादेवाच्या मंदिरात आलेलं आहे. आज महादेवाचा वार आहे, तर म्हणलं थोडंसं महादेवाकडे जाऊन आपलं मन मोकळं करावं. त्याचप्रमाणे मी आले, पण महादेवापर्यंत अजून पूजा करायची. त्याच आधी मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं, कारण मी त्यांच्या साक्षीला जात आहे आज. कारण मी स्वामी भक्त आहे, स्वामींचा विचार करते. आणि महादेवाचं कसं आहे, महादेव म्हणतात खूप भोळा आहे, पण महादेवाची मला भीती वाटते. तर हां, मी म्हणत होते महादेव खूप भोळा आहे असं म्हणतात, पण मला असं कधी ट्रस्ट वाटत नव्हतं. महादेवांचं तिसरं डोळं उघडलं का म्हणतात खूप तिरस्कार वगैरे ह्या गोष्टी, महादेवाला खूप राग येतो, अशामुळे मला खूप भीती वाटत होती. पहिलाच असं त्यांचा एक प्राणी आहे सर्प, तर त्यामुळं तर अजूनच मला भीती वाटते. त्यामुळं कधी मी महादेवाच्या चरणी अर्पण झाले नाही आणि महादेवापाशी कधी दर्शन घेऊन मनसोक्त झाले नाही. पण ठीक आहे, मग मी आणि माझी बहीण करते, तर मग मला पण वाटलं यार, आपण ते एवढं देवाचं करतात, त्यांचं एवढं पण छान आहे. त्यांच्यापेक्षा पण मला वाटतं झालं आहे माझं चांगलं लग्न वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामध्ये मी खूप समाधानी आहे. पण असं वाटतं की आपल्या मन शांतीसाठी काहीतरी करायला हवं. यासाठी मी महादेवाचं आज दर्शन सुरू करते. म्हणजे आजपासून महादेवाचं मी दर्शन सुरू करणार आहे. म्हणजे नित्यनेम नाही व्हायचा, पण सोमवारी या किंवा सोमवार पाळला जावा, ह्या गोष्टीचं मी पूर्ण गांभीर्य घेईन असं मी ठरवलं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.